होती आणि फुल टाईमपास चालला होता. एकदम गणपती वाईब्स फील होत होते. माझं काम फक्त रांगोळी काढायचा होता, तो मी करत होती आणि तो पण लवकरात लवकर झाला होता. सकाळी सकाळी ब्राह्मण टाईमवर आल्यामुळे पूजा एकदम छान झाली. एकदम अर्ली मॉर्निंगला जसं पाहिजे तसं पीसफुली खूप नीट झाली. सत्यनारायणची पूजा झाल्यावर दरवर्षीप्रमाणे ब्राह्मणने तो धागा बांधला आणि आशीर्वाद दिला सर्वांना. मग माझी दीदी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे तिने सर्वांची तयारी स्टार्ट केली एक एक करून. घाईमध्ये बघा सर्व कसे एक दुसऱ्यांची हेल्प करते आणि फटाफट रेडी होतोय. मग आम्ही रेडी झालो तर बाप्पा पण रेडी व्हायला पाहिजे, तर आम्ही बाप्पांना पण सजवत होतो. आरती झाल्यानंतर सर्व पाहुण्यांची सुरुवात झाली होती यायला. प्रसादाची सुरुवात झाली होती आणि सर्व फटाफट खायला सुरू झाले होते. आणि फायनली आमचा पण नंबर लागला आणि आता बाकीचं बघूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.